नाम घेता गजानन झाले जन्माचे सार्थक नाम घेता गजानन झाले जन्माचे सार्थक शेगावीचे योगीराज थोर ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक। जर उद्याच्याला तुला काय झालं तर माझं काय होणार? अहो माझ्या माघारी या पोराचं काय होणार काही कळत नाही। त्याचं भविष्य घडताना मला पाहिजे। हे बघा तुमच्या आनंदाची आता काय बी काळजी करायची नाही, ती आता आमची जबाबदारी आहे। झालंच तर पाठशाळा आहे तिथं। शेजी ठरलं, उद्याच्या उद्या आनंदाला तुमच्याकडे आणून सोडतो। चल पोरा चल, लय मोठा माणूस व्हायचं तुला बाबा, चल चल चल। गणू, नातवाच्या सुखासाठी तू दुःखी झालास, ठीक आहे, तू पुन्हा सुखी होशील असं बघू आम्ही। करड्या, ऐक खाऊ कुठला, एकाच जागी इतका वेळ काम करत बसतोस, बाकीची कामं कोण करणार? उठ. काय करताय काय तुम्ही? का छळताय त्याला तुम्ही? एवढासा जीव तो गुरासारखं मारणं बरं दिसतं का? आम्ही मारतो, आम्ही मारतो, आणि मनाप्रमाणे कामं नाही झाली तर चामडी बी सोलून काढतो। हा कामं सांगितली होती याला, यातलं एक पण केलं नाही याने। काका, तुम्ही सांगितलेली सगळी कामं मी करेन, पण मला मारू नका। काका म्हणायचं नाही असं 10 वेळा समजावून सांगितलं का नाही तुला? बजावलं होतं का नाही? मालक म्हणायचं, मालक 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 मालक, तुम्ही मला पाठशाळेत केव्हा धाडणार? तुझ्या आबानी बांधल्या का रे इथं पाठशाळा? म्हणजे मी यापुढे कधीच शिकणार नाही? गाढव, घोडा, बैल कधी पाठशाळेत गेलेला ऐकलंयस का? ऐकलंयस का? ही समधी राबणारी जनावर, तू बी त्यातलाच एक। इथं पडेल ते काम मुकाट्यानं करायचं, गपगुमान राहायचं, तरच गिळायला मिळेल, नाही तर मरशील इथं उपाशी। आणि तुम्ही पोटच्या पोराप्रमाणे याचं लाड करू नका, सांगून ठेवतो। अहो आनंदा, आता याच्या तोंडून खरं बाहेर पडतंय। याच्यासारख्या पाताळजंत्री माणसाचे खरे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे। गणू सारख्या भोळ्या भाबड्या माणसाला ते ओळखता येत नाही, ते ओळखता यावं अशी आमची इच्छा आहे। काय आला का वटणीवर? का कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच? तुम्ही का हाल करता लेकराचे? खरं सांगू, काय माझ्याने नाही पावत हे सगळं। अहो बरं, त्याचं दुसरं काही मागणंही नाही, फक्त शिक्षणाची आवड आहे म्हणून पाठशाळेत धाडा म्हणतो, एवढंच ना? पाठशाळेत गेलं का नाही का डोसकी बिथरतात पोरांची, मात चढतो त्यांना।
आणि हलकी कामं करायची लाज वाटते मग. एक ध्यानात ठेवा तुम्ही, आनंदाला या घरात मी नोकर म्हणून आणलाय, शिकून मोठा साहेब बनायला नाही. हा विश्वासघात नाहीये का? आनंदच्या आजोबांना मोठी स्वप्न दाखवली म्हणून त्या विश्वासानं त्यांनी आपल्याकडे दिले आनंदला. स्वप्न दाखवावी लागली. आम्ही लय पुढचा विचार करून आनंदाला इथं आणलाय. आणि कसं आहे ना, आता आपल्याला मूल नाही म्हणून तुम्हाला या आनंदाचा लय पुळका येतोय. पण उद्या का आपल्याला मूल झालं की मग जो काय तुम्हाला आनंद होईल की नाही, तेव्हा या आनंदाला तुम्ही आपसुकच विसराल. वैद्यभुवांची औषधं घेता का नाही? हो. तरी पण का असं होतंय हो? हा नाही म्हणजे एवढे उपास तापास करता, व्रत वैकल्य करता, देवधर्म करता, औषधं घेता, तरी पण मूल का होत नाही तुम्हाला? आपण लोकांशी चांगलं वागावं म्हणजे सगळं चांगलं होतं. म्हणजे काय म्हणायचंय काय तुम्हाला? जे काय असेल ते स्पष्ट बोला. तुमच्या वागण्यामुळे आधीच लोकांचा आपण तळतळात भोगलाय, त्यात आता आनंदाची भर नकोय. वदनी कवळे घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होवे नाम घेता फुकाचे. जीवन करी परित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण होवे जाणी जे यज्ञ कर्म. जेवायला घालते. आनंद, नको रडू आनंद. अधःपतन अधःपतन. एक मनुष्य दुसऱ्या मनुष्याचं मनुष्य असणं नाकारतो, तोंडचा घास काढून घेतो, तेव्हा अधःपतन सुरू होतं. अविनाश, आनंदापेक्षा घाण्याला जुंपलेल्या बैलाला अधिक विश्रांती मिळते, पोटभर वैरण खायला मिळते. सुधार रे सुधार. अधःपतन अधःपतन. यांनी तुला काहीही सांगितलं तरी अजिबात ऐकायचं नाही. गणू, मालक तुम्ही? हा, सगळी कामं होत आली. अरे कामं तर होतच राहतील, पण तू एवढ्या कसल्या विचारात आहेस? मालक, खरं सांगू, कशातच मन रमत नाही. सारखी आनंदाची आठवण येते. अरे गणू, तू आनंदाची कशाला काळजी करतोस? आनंदाचं एकदम उत्तम चाललंय, एकदम मजेत आहे. शेटजींचा माणूस येऊन गेला सकाळी, त्यांनी सांगावा धाडला होता त्याच्याबरोबर. शाळेतल्या गुरुजींनी सुद्धा गुणवंत विद्यार्थी म्हणून त्याचा गौरव केलाय. माझा आनंदा, सुखी राह रे पोरा.
आबा मला न्यायला या. मला इथे पाठशाळेत शिकायला नाही, कामाला लावायला आणलंय. काका खूप दुष्ट आहेत, पण काकू मात्र खूप प्रेमळ आहेत. पण तिचं सुद्धा काकांसमोर काही चालत नाही. आनंद, हे आनंद, काकू झोपला नाहीस तू अजून? आबांची आठवण येते ग. काकू मला माझ्या आबांकडे जायचंय. आनंदा, मला ठाऊक आहे की काका मला जाऊ देणार नाहीत, पण तू काहीतरी कर ना. तू माझ्या आबांना सांगावा धाड ना. त्यांना सांग की इथे येऊन मला घेऊन जा म्हणून. हो सांगावा धाडते हा बाळा, पण आता तू झोप बरं. चल. अरे ठीक आहे, तुझं अंग किती गरम आहे. ज्वर चढलाय तुला. मला सांगायचं नाहीस का? काय सांगणार आणि कुणाला सांगणार? इथे ऐकणार कोण आहे माझं? का मी नाहीये? काकू सकाळीच वैद्य बुवांकडे जाऊन औषध घेऊन येते मी तुला. चल, तू इथे आता स्वस्थ पडून राहा. आणि हो, यांनी तुला काहीही सांगितलं तरी अजिबात ऐकायचं नाही. आणि मार खायचा? आनंदा, काका मला मारतात याचं मला दुःख होत नाही, पण ते मला पाठशाळेत शिकू देत नाही याचं मला दुःख होतं. बर, मी समजावते हा त्यांना. आता तुझ्या मनासारखं व्हावं यासाठी मला काहीतरी कठोर पाऊल उचलावंच लागेल. चल. एवढं करशील तू माझ्यासाठी? हो नक्की करेन. काकू. हा काकू, मला माझी आई आठवत नाही, पण जर ती असती तर तुझ्यासारखीच मायेने वागली असती ना? हो. काकू, मग आपण दोघंच असताना मी तुला आई म्हणून हाक मारू? आनंद बाळा. हो म्हण तू मला आई. आई शब्द ऐकण्यासाठी माझे कान असुसलेत. म्हण आई मला तू. आई. आनंद. काय रे, अजून झोपलायस? खूप थंडी वाजते. पुन्हा अंगावर आली तरी थंडी वाजते का रे तुला? अंगात ज्वर आहे. काकू म्हणाल्या स्वस्थ पडून राहा. तुझ्या अंगात ज्वर नाही, मस्ती आहे मस्ती. फुकटचा माज आलाय तुला. त्या काकूचं काय जात आहे सांगायला? चल उठ कामाला लाग. उठ नाही तर चांबडी लोळवीन तुझी. चल. आज उशीर झाला? हो, आवाज संकष्टी नाही का? देवळात ही रीग होती लोकांची, म्हणून झाला जरा उशीर. तिथं कुठे चाललात? अहो, आनंदाला ज्वर चढलाय. आता देवळातून येताना वैद्यबुवांकडनं औषध घेऊन आले, ते देते मी त्याला. असं म्हणजे उशीर होण्यामागचं खरं कारण हे आहे तर? काय झालेलं नाही त्याला, नुसता ढोंग करतोय. मगाशीच उठून कामाला जुंपलाय त्याला मी. किती निर्दयी आहात हो तुम्ही. रात्रभर पोरगा त्याच्या आजोबांची आठवण काढत होता, थंडी ज्वारानं कुडकुडत होता. आणि हो, मी सांगितले त्याला तुझ्या आजोबांना निरोप धाडून तुला इथून घेऊन जायला सांगते म्हणून. डोकं ठिकाणावर आहे का तुमचं? सोन्याच्या अंगठीमध्ये रत्न जडवायचे असतात, दगड नाही. तुम्ही काहीही म्हणा, मी एका निष्पाप जीवाचे हाल होऊ द्यायचे नाही.
साध घालता जीवन भाव घेती गजानन प्रगटते भक्तासाठी कोठल्याही लागता नामाची आम्ही येत आहोत आनंदा, आम्ही येत आहोत. आनंदा, हे आनंदा, काय झालं? तुला सांगितलं होतं ना मी स्वस्थ पडून राहा म्हणून. चल चल उठ बरं, चल. थांबा, कुठे घेऊन चालला याला? अहो, मला याची हालत पाहत नाहीत. मी याला याच्या आजोबांकडे घेऊन जाणार आहे. असं बघू ना, बघू ना याला आमच्या तावडीतनं कोण सोडून घेऊन जातो ते. गणगणात बोलते, गणगणात बोलते. आम्ही आलो आहोत. महाराज, आनंदा, महाराज, महाराज. महाराज, महाराज मला इथून घेऊन चला. मला इथे नाही जायचं. तुझी सारी शक्ती एक वाटून आम्हाला थोपवून दाखव. बघू तुझं शारीरिक बळ श्रेष्ठ ठरतं की आमचं आणि आनंदाचं मनोबळ. महाराज, अविनाश, या लहान मुलाला तुझ्याकडे राबवायला आणताना आणि याच्याशी क्रूरपणे वागताना तुला काही शरम वाटली नाही? महाराज मला त्याला कोण वाचवायला येणार अशा गुरबीत होत असतो, पण आम्ही आहोत. आमचं आमच्या भक्तांकडे लक्ष असतं. एकीकडे संतती होण्यासाठी प्रयत्न करतोय आणि दुसरीकडे कुणाच्या तरी मुलाचे हाल करतोय. अरे कशी संतती होईल तुला? महाराज, आई होण्याचं सौभाग्य मला कधी प्राप्त होणार नाहीये का? अरुंधती, मुली तू निष्पाप आहेस, परंतु तुझ्या पतीच्या कर्माने तू बांधली गेलेली आहेस. तुला संतती तेव्हाच प्राप्त होईल जेव्हा तुझा नवरोबा प्रायश्चित्त घेईल. महाराज, संतती झाली नाही तरी चालेल, पण मी प्रायश्चित्त घेणार नाही असंच म्हणेल. हा होणार आहे? महाराज, महाराज मला क्षमा करा. महाराज मला क्षमा करा. महाराज, मी प्रायश्चित्त घ्यायला तयार आहे. सांगा आपण मी काय प्रायश्चित्त घेऊ? आधी आनंदाला याच्या आजोबाकडे नेऊन सोड. त्यांच्या भावनांशी तू खेळलायस, आनंदाचा खूप छळ केलायस. जाऊन त्यांची माफी माग. आनंदाच्या शिक्षणाची जबाबदारी घे. जोपर्यंत तो आपल्या पायावर उभा राहण्यास सक्षम होत नाही तोपर्यंत त्यांची आर्थिक बाजू सांभाळ. बोल, आहे तयारी? महाराज, मी वचन देतो, आनंदाचा मी आमच्या पोराप्रमाणे सांभाळ करीन. त्याला शिकवीन, मोठा करीन आणि त्याच्या आजोबांना मी माझ्या वडिलांप्रमाणे मान देईन. हा, तू शब्द दिलायस तो पाळ. फिरलास तर तुझे दिवस देखील फिरले म्हणून समज. आम्ही तुला धमकावत नाही आहोत, कारण आम्ही कुणाचंच वाईट करीत नाही. पेरतं तसं उगवतं, त्याचप्रमाणे प्रत्येक माणूस आपल्या कर्माची फळं भोगत असतो. तुला संतती प्राप्तीचं गोड फळ चाखायचं असेल तर सर्वांशी चांगलं वागण्याशिवाय तुला पर्याय नाही. समजला? वय महाराज. महाराज, आपण माझे डोळे उघडले. आनंदा, मालक. मालक नाही, काका. काका बी नाही, बाबा. ये इकडं. आजपासून मी तुझा बाबा आणि ही तुझी आई. आई, बाबा. महाराज, आमच्या घरात पाळणा हलू द्या.
आनंदाला धाकटा भाऊ किंवा धाकटी बहीण मिळू द्या. आशीर्वाद द्या महाराज. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. मनात दृष्ट वासना घर करू लागली की आपल्या हातून पापच घडतं. हे जे जाणतो तोच ईश्वरी कृपेस पात्र होतो. उद्या गुरुपौर्णिमा. गजानन महाराज माझे गुरु आहेत. मी त्यांच्या दर्शनाला जाणारच. गजानन महाराज? कसले गजानन महाराज? या गजानन महाराजांनी लोकांवर काय गारुड केलंय, काय जादू केले, लोक त्यांच्या नादी का लागलेत काही कळत नाही.